सर्वांनी या ठिकाणी आपण प्रत्येक काळेसाहेब किंवा ते आमदार पाठीमागे त्यांचं कौतुक व्हावं, त्यांना म्हणजे सपोर्टिंग असेल किंवा त्यांना ज्या उत्साह निर्माण होणाऱ्या गोष्टी आपण कराव्यात, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि आपल्याला लवकर यश मिळो ही माझी म्हणजे परमेश्वर चरणी प्रार्थना आहे. आणि माझे 2 शब्द बोलतो आणि पुढं मी म्हणजे माईक सुपूर्द करतो म्हणे. धन्यवाद सर, धन्यवाद. अजून कोण पुढे बोलणार आहे? सर थोडस भेटी इच्छा आहे फोनचा. बोला बोला सर, बोला सर. आपली परवानगी मिळाली तर थोडस बोल. आजच्या सभेसाठी आपले राज्याध्यक्ष माननीय शिरोडकर सर, आपले कार्याध्यक्ष योगेश निकम सर, संपत सर, सैते सर, सुनील कांबळे सर, माझे लढवई मित्र राजीव लहासे सर आणि सर्व पेन्शन पीडितांना ज्यांचा उल्लेख करावा असं वाटतो. आपल्या पेन्शन पीडितांमधीलच आपले सर्वांचे जयराज पाटील म्हणजे काकासाहेब कोल्हे सर यांनी स्वतः 4-4.5 महिने आझाद मैदानावरती हे आंदोलन केलेलं आहे. ही साधी गोष्ट नाहीये. 1-2 दिवसाच्या आंदोलनामध्ये काय रिपीट उडते हे आपण पाहिलं. पण आझाद मैदानावरती 4.5 महिने स्वतः बसून आपल्या जुन्या पेन्शनसाठी आंदोलन केलेलं आहे. त्यांच्याच प्रेरणेतून काकासाहेब कोल्हे सरांच्या या प्रेरणेतून ही संघटना आपली जन्माला आलेली आहे आणि नक्कीच आपण यश मिळवल्याशिवाय राहणार नाहीये. आता काकासाहेब कोल्हे सरांनी आपल्याला छान सांगितलं की आपण यशाच्या दालनात पाऊल टाकलंय. यशाच्या दालनामध्ये पाऊल टाकलंय याचं पहिलं कारण आहे की आपल्या अधिवेशनस्थळी भेट दिलेले आपले महाजन साहेब. तर महाजन साहेबांकडे आपल्याला मीटिंग होणं नितांत गरजेचं आहे. या महाजन साहेबांकडे अपेक्षित मीटिंग साठी सर्व कागदपत्र, आपण आतापर्यंत आलेले कोर्टाचे निकाल, त्याची एक हार्ड कॉपीज, महाराष्ट्र राज्य सरकारने चुकीची काढलेली अधिसूचना की ज्यामुळे आपण लार्जर बेंचला हारलो ती अधिसूचना आणि जी अधिसूचना चुकीची आहे हे वर्षाताई जेव्हा शिक्षण मंत्री झाल्या तेव्हा लक्षात आल्यानंतर माननीय उद्धव साहेब आणि वर्षाताई शिक्षण मंत्री यांच्या मंत्रालय कालावधीमध्ये ती अधिसूचना रद्द केल्याचा आदेश यावर्षी आपण दिलेल्या निवेदनामध्ये आपण हे अधिसूचना रद्द केल्याचे पत्र जोडून दिलं होतं. आणि हे दोन्ही पत्र त्या आर्टिकल मध्ये नियुक्ती दिनांक पेन्शनसाठी ग्राह्य धरावी असा आपला एसएस कोड मधील तो आर्टिकल आणि न्यायालयीन आतापर्यंतचे न्यायवाडे आणि शिंदे साहेबांनी सभागृहामध्ये केलेली क्लिप माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सुद्धा ठाणे येथे सभागृहामध्ये निरंजन डावखरे साहेब जेव्हा पदवीधर निवडणूक लढवत होते तेव्हा माननीय सध्याचे मुख्यमंत्री महोदय यांनी सुद्धा उल्लंघना केली होती की आपण 2005 लोकांना पेन्शन देतोय. या 2 क्लिप आतापर्यंतचे न्यायालय निवाडे, अधिसूचना चुकीची काढल्याचं पत्र आणि अधिसूचना चुकीची रद्द केल्याचं पत्र या सर्व कागदपत्रांच्या फायली, त्याचबरोबर आपण एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन पण तयार करायला काही हरकत नाही. कारण एक लॅपटॉप वरती जर आपण या सर्व कागदपत्रांच्या पीडीएफ एकत्र करून एक जर प्रेझेंटेशन तयार केलं आणि आपण जेव्हा डेलिगेशनला जाऊ किंवा जेव्हा मंत्री महोदयांना भेटायला जाऊ तेव्हा एका पेनड्राईव्ह मध्ये ते प्रेझेंटेशन सगळं घेतलं तर आपण प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांनी ते प्रेझेंटेशन आपल्या एका पेनड्राईव्ह मध्ये घ्यावं. अध्यक्ष महोदय आपण सर्वांनी ते तयार करूया आणि ते प्रेझेंटेशन जर प्रत्येक जिल्ह्याच्या अध्यक्षांच्या जर पेनड्राईव्ह मध्ये असेल तर आपण आपले स्थानिक आमदार, आपल्या विभागाचे पालकमंत्री, आपले विधानसभेचे व विधान परिषदेचे आमदार प्रत्येकांना आपण आपला तो पेनड्राईव्ह घेऊन त्यांच्या मागे सलोखी पुरवठा सोडणं गरजेची गोष्ट आहे. त्याशिवाय सभागृहामध्ये आपल्या प्रश्नाला वाचा फुटणार नाही. आता दालनात पाऊल टाकलंय यशाच्या, ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण अभिजित दादा धानोरकर सर यांनी आपल्या बरोबर संघटनेच्या सुरुवातीला खूप चांगलं काम केलं आपल्या बरोबर. आधी ते हिरिरीने आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. तर अनेकांनी मत व्यक्त केलं की आपण आतापर्यंतच्या संघटनेच्या वाटचालीमध्ये आपण महाजन साहेबांची उपस्थिती भेटली
मग आता उपस्थिती भेटली तर या उपस्थितीचं फलित काय? तर जळगाव विभागातील आणि हिरी जी महाजन समाजच्या मतदारसंघातील जे आपले पेन्शन पीडित बांधव आहे त्या सर्वांना मी आवाहन करतो की आता खिंड लढवण्याची जबाबदारी आपल्यावरती आली आहे. जळगाव विभागातील सर्वांनी एकत्र येऊन एक आपली जो मीटिंग घ्या आणि त्या मीटिंग मध्ये एक नियोजन राखून महाजन साहेबांची एक प्रदीर्घ मीटिंग आपल्याशी घेता येईल अशी वेळ निश्चित करून घ्या. आम्ही सर्व संघटनेच्या वतीने त्यासाठी पाठपुरावा करत राहू. कारण आपली सगळ्यात मोठी ताकद आहे बांधवांनो. कारण 36 जिल्ह्यामध्ये आपले लोक आहेत. आपण काही गल्ली मुळातले लोक नाहीत, संघटना नाही आपली. आपण 36 जिल्ह्यातले लोक आहेत. कुठलेही आमदार, कुठलेही मंत्री, कुठलेही खासदार आपण काही तासाच्या आतमध्ये आपण त्या नाट्याचे होऊ शकतो. ही खूप मोठी ताकद आहे आपल्या संघटनेची. तर जळगाव टीमने थोडं ऍक्टिव्ह व्हावं. त्याचबरोबर अभिमन्यू पवार यांच्याकडेही आपल्याला औसा विभागातून, लातूर औसा विभागातून त्यांनी काही प्रश्न सोडवण्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांकडे चांगलं काम केलेलं आहे. आता मी स्वतः नवी मुंबईमधून निरंजन गावकरे साहेबांच्या संपर्कात आहे. गावकरे साहेबांनी मला तसा शब्द दिलाय एवढं अधिवेशन होऊ देत सर, एकदा आपण दोघं तिघे बसून सविस्तर चर्चा करू आणि त्याच्यानंतर आपण नवी मुंबई किंवा ठाणे परिसरामध्ये पेन्शन पीडिताची एक स्वतः मी मीटिंग लावतो. आपलं सर्व म्हणणं सविस्तर ऐकून घेऊन मी मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचवण्याचं काम करेन असं निरंजन गावकरे साहेबांनी आपल्याला शब्द दिलेला आहे. आता सर्वात महत्वाच्या पुढच्या लढाईचं आपलं पाऊल म्हणजे होणाऱ्या चर्चेमध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण आपली मांडणी मांडणारे मोहरे निवडा. निबंध वाचून दाखवल्यासारखं वाचून दाखवून काही कोणी इथे सदस्याची दखल घेईल असं वाटत नाही. सभागृह आपल्याला सकारात्मक आहे. कारण आपल्या आमदार प्रतिनिधींना सभागृह सूचना देत आहे की पेशंटच्या प्रश्नावरती बोला. ही खूप मोठं नशिबाची गोष्ट आहे. आता तर आपण आपले सुधाकर आडबले साहेब असतील, कोकणचे आमचे कार्यसम्राट शिक्षक आमदार गणेश्वर म्हात्रे सर असतील, त्याचबरोबर विक्रमजी काळे सर असतील, हे जे प्रमुख सभागृहामध्ये शिक्षकांसाठी सदैव अहोरात्र झुंज देणारे जे नेतृत्व आहे यांच्याकडे आपण आपलं सर्व पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आपल्या कागदोपत्राची एक हार्ड कॉपीज फाईल त्यांच्याकडे सुपूर्द करूया. आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये उद्या अधिवेशन संपल्यानंतर जी काही मिटिंग होईल सभागृहामध्ये विषय घेऊन स्वतंत्र चर्चा करू असं सभापतीनं विक्रमजी काळे साहेब यांना आश्वासित केलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. तर या सभागृहामध्ये काय होतंय ते पाहूया. तर दर आठवड्याची कॅबिनेट भरतेच. प्रश्न सभागृहामध्ये घ्यावा असं नाही, दर आठवड्याच्या होणाऱ्या कॅबिनेट मध्ये सुद्धा आपल्या बाबतीत निर्णय घेऊ शकतात. आडबले साहेबांनी खूप छान सांगितलं आपल्याला, सुधाकरजी आडबले साहेबांनी, महाराष्ट्र राज्य सरकार न्यायालयाचे निकालच पाळत नाही, मानत नाही आणि हे कोर्टामध्ये हारलीत म्हणून सांगतायत, पण जिंकलेल्या मॅटरला मात्र ते मानत नाहीत. जे जिंकले ते मानत नाहीत आणि जिथे दुर्दैवाने अधिसूचनेने घात केला त्या निकालाचं मात्र आपल्या समोर सतत दाखवलं जात आहे. तर हेच पितर अधिकारी वर्गाने जे काही कूटनीती वापरून आपल्याला पेन्शन पासून वंचित ठेवण्याचं जे काही षडयंत्र रचलेलं आहे त्याचा पर्दाफाश करण्याचं काम आपल्या संघटनेच्या प्रमुख अभ्यासकांचं आहे. आपण पर्दाफाश करून सभागृहामध्ये किंवा मैदानावरती चालणार नाही. आता आपले जे प्रतिनिधित्व सभागृहामध्ये करणारी लोक आहेत यांना अभ्यासपूर्ण माहिती देऊन त्यांनी सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांच्या समोर ज्या काही सचिव मंडळींनी अवताडे अहवाल देऊन आपल्या पेशांचा घात केलेला आहे त्यांचा पर्दाफाश तयार करण्याची तयारी करणं खूप गरजेचं आहे. पहिलं पाऊल आहे यशाच्या दिशेने निघालेलं. आता आपण सर्वांनी मला सांगितलंय की शिरोडकर सरांनी की आपण आता एक फाईल मेंटेन करून त्याचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करूया. 2 दिवसामध्ये सरांनी मला तसं सूचित केलेलं आहे. आता जळगाव टीम, त्याच्यानंतर औसा टीम, आपण अभिमन्यू पवारकडे प्रयत्न करा. जळगाव टीम आपण महाजन साहेबांकडे प्रयत्न करूया. आपली मराठवाड्याची तर बुलंद आवाज आहे साहेब कोल्हे सर वगैरे, विक्रमजी काळे साहेबांनी इतिहास घडवलाय की आपल्यासाठी फक्त तिच्या डोळ्यात अश्रूची यायचे बाकी होते. बाकी अश्रू सोडून त्यांनी सर्वच हात जोडून सभागृहाला साष्टांग दंडवत घालून विनंती केली आहे. यापेक्षा पुढे एक शिक्षक प्रतिनिधी म्हणून आणखी काय करावं अशी अपेक्षा ठेवणे ही चूक आहे आता. परंतु हाच विषय तेवढ्याच गांभीर्याने मुख्यमंत्री महोदयांकडे जाणं खूप गरजेचं आहे. आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय हे कायद्याचे अभ्यासक आहेत.
स्वतः न्यायविधी तज्ञ आहे. त्याच्यामुळे आपण न्यायिक आहोत हे बाब त्याच्या निदर्शनास जर आलीच तर ते तत्काळ आपला निर्णय घेतील. आपण न्यायालयात आहोत, सरकार न्याय देत नाही म्हणून न्यायालयामध्ये आहोत. सरकारने जर न्याय दिले तर आपल्याला बाहेर जायची गरजच नाही. सदस्य आपलं ते सरकारची जबाबदारीच आहे. त्यांनी आपलं पालकत्व स्वीकारलेलं आहे. पालकाई घरी जेवायला दिल्यानंतर बाहेर करायची पाळी येणार नाहीये. मग जर यांनीच दिलं तर आपल्याला न्यायालयामध्ये आपली केस मागे घेता येईल. विक्रमजी बाप्पांनी तसं सांगितलंय. तर राज्य सरकार जे निर्गमित करून पेन्शन देत असेल तर न्यायालयामधूनही आपण संघटना मागे घेता येईल आपल्याला. कारण ज्यासाठी लढतो तेच मिळत असेल तर पुढे काही करण्याची खूप गरज आहे असं मला वाटत नाहीये. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट उपस्थितीच्या बाबतीत डोंगरे सरांनी आवाहन केलं होतं. सर्व पेन्शन पीडित बांधवांना मी सांगू इच्छितो की डोंगरे सरांनी आवाहन केलं होतं की आंदोलनस्थळी सर्वांनी उपस्थित राहा. पण निसर्गाच्या अवकृपेमुळे आणि या अस्मानी संकटामुळे बऱ्याच आपल्या पेन्शन पीडित बांधवांना आंदोलनस्थळी उपस्थित राहता आलं नाही. पण ठीक आहे, जर यदा कदाचित पुढे होणाऱ्या कॅबिनेटमध्ये सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन जे नाही निर्गमित केला, वेळ जास्तीचा नाही, 1 ते 1.5 महिन्याच्या आतमध्ये सभागृहात आझाद मैदानावरती पुन्हा कायदेशीर परवानगी घेऊन अमरून उपोषणाचा एल्गार पुकारल्याशिवाय आपण राहणार नाही. आता बस झालं आंदोलनाची संख्या मोजायची. आपण 7वं आंदोलन केलं बांधवानं. प्रत्येक वेळेला आंदोलनासाठी माझे ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक बंधू महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात. 12-14 तासाचा प्रवास करून आझाद मैदान करतात. पुन्हा 12-14 तासाचा प्रवास करून परतीचा प्रवास करतात. तर हे आता किती दिवस याचं वाट पाहायचं. आता मात्र आपण 1 ते 1.5 महिन्यामध्ये सकारात्मक निर्णय जर नाही झाला तर त्याच्या पुढे मात्र आता आपला सैम सुटलेला आहे. आझाद मैदानावरती अमरून उपोषणाचा एल्गार केल्याशिवाय आपली संघटना राहणार नाही. आता आपल्या एक गोष्ट निदर्शनास आली आहे की महाराष्ट्र राज्यातील सर्व पेन्शन पीडित बांधवांनी गट तळ बाजूला सोडून माझी हात जोडून नम्र विनंती आहे, आपण एकत्र येऊया. आपला प्रश्न पेन्शनचा आहे. कोणीही राजकीय नेत्याला मोठा करण्याचा नाहीये, पण कुणाच्या गळ्यात आमदारकीच्या माळा घालण्याचा नाहीये. आमदारकीच्या माळा आपोआप गळ्यात पडतील. पहिलं पेन्शनचा प्रश्न सोडवण्याला प्राधान्य द्या. आता शिरोडकर सरांनी सांगितलं की ताईंना आवाहन केलं होतं. ठीक आहे, ताई अनेक कामामध्ये व्यस्त आहेत. महाराष्ट्र राज्यातील अनेक शिक्षकांचे प्रश्न ते घेऊन आज लढत आहेत. पण पेन्शनच्या प्रश्नाचा जे एवढंच रोपटं त्यांनी लावलं होतं त्या रोपट्याचं विशाल वटवृक्षामध्ये रूपांतर झालंय. तर आता ताईंनी आपल्या बरोबर यावं, आपल्याला सहकार्य करावं. त्यामुळे आपल्या एकीचं बळ निर्माण होईल आणि आपल्याला लवकरात लवकर न्याय मिळेल. आता सेवानिवृत्त बांधवांनी लढावं. काही गोष्टी खूप विचित्र घडतात. आता जाहीर ऑनलाईन मीटिंगमध्ये बोलण्यासारखं नाही तरीही मी बोलतो. कारण काही शिक्षकांनी रात्री उशिरा पार्ट्या करून पुढचा शब्द सांगतो अक्काबाई पोटा घेऊन सुद्धा चुकीचे मेसेज व्हॉट्सअपवरती करून तुम्हाला मिळणारच नाही, जर तुम्ही यशस्वी झाला तर आम्ही तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचू, अशा माझ्या पेन्शन पीडित बांधवांना मला सांगायचं आहे. चुकीचा रस्ता बाळाला आता तरी सोडा आणि योग्य मार्गावरती या. मिळेल न मिळेल हा नियतीचा प्रश्न आहे, पण आपण मिळवण्यासाठी प्रयत्न काय करतो हे महत्वाचं आहे. त्या सर्वांना मला सांगायचं आहे, अरे जर देशाला स्वातंत्र्य आंदोलनातून मिळू शकतं तर महाराष्ट्र राज्यातील न्यायिक असताना संविधानिक असताना पेन्शन पीडितांना पेन्शन का मिळत नाही. जे काही राजकीय नेत्याचे धूल पांघरून सततच्या उचलण्यामध्ये स्वतःला धन्य मानत आहे आणि या सततच्या उचलण्यामध्ये आपला पोटापाण्याचा प्रश्न सुटणार आहे या खुल्या अपेक्षेने आज पगारच्या अवस्थेला वावरत आहेत त्या सर्व पेन्शन पीडित बांधवांना माझे हात जोडून नवे साष्टांग दंडवत घेऊन विनंती आहे, जागे व्हा. पेन्शन पीडितांच्या हाल अपेक्षा एकदा समजून घ्या. सेवानिवृत्त बांधवाच्या यातना उघड्या डोळ्यांनी पहा, तुम्हाला कळेल. जे काही सेवानिवृत्त झाल्यानंतर मय झाले, काही कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन कार्यरत असताना दिले, पण सेवानिवृत्त झाल्यानंतर मय झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाच्या दैनावस्था जवळून उघड्या डोळ्यांनी पहा आणि मग आपल्याला कळेल की महाराष्ट्र राज्यातील पेन्शन पीडित बांधव किती वाईट
अवस्थेमधून पुढे जात आहेत. मला वाटतं आपल्या निकम सरांनी राहत अजित सरांनी आझाद मैदानावरती जेव्हा व्यक्त झाले ते रात्री मला झोप येत नव्हती ते वाक्य ऐकल्यानंतर. एकच बोलले निकम सर आणि राहत सर की म्हाताऱ्याच्या ताटातील पेन्शन खाणाऱ्या सरकारचा निषेध असो. अरे माय बाप हे दैवत आहे. आई वडील गुरुजन हे दैवता समान आहे. मला वाटतं मंदिरातील चंद्र चोरीपेक्षाही मोठं महापाप आहे की पेन्शन पीडिताच्या ताटातली चोरी करणं. जरा इतरांनाही बोलायला द्या जरा थोडस. होय 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 सर. पेन्शन पीडिताच्या ताटातील चोरी करणं हे तेवढंच पाप आहे. तर सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे. कारण मीटिंग खूप झालीत, आंदोलनं खूप झालीत. आपल्याला इथे नुसतं बोलून चालणार नाही, आता करावं लागणार आहे. आपल्याला बोलायला मिळालं, आपण बोललो, त्याचं रेकॉर्डिंग झालं, सर्वांनी ऐकलं, छान वाटलं. यानं काही अपेक्षित होणार नाही. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ती व्हावं अशी मी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर 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 मी हातरून बोल 5 मिनिट वेळ द्या. शब्द ऐका सर. हा बोला बोला सर. हा सर, उद्या लातूरला वाळे सर येत आहेत. सकाळी 7:30 वाजता आम्ही शिक्षक आमदार विक्रम काळे साहेब यांच्या घरी त्यांची भेट घेणार आहेत आणि तिथे आम्ही बाप्पाला विनंती करणार की ताबडतोब शिक्षक मंत्र्यांची बैठक आपल्या विषयावर लावण्यासाठी प्रयत्न करावा, सहकार्य करावं. आणि त्यानंतर 4 वाजता आम्ही जे आमदार विक्रमजी बाप्पा काळे साहेब यांनी विधान परिषदेमध्ये आपला मुद्दा काकासाहेब सरांनी सांगितलं पद्धतीने मांडल्याबद्दल आम्ही त्यांचा फक्त आणि फक्त आपल्या 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षकांच्या वतीने स्वागत करणार आहोत. जितक्या आपल्या शिक्षकाला मराठवाड्यातल्या जेवढ्या शिक्षकाला येत आहेत तेवढ्याही आले. प्रत्येक जिल्ह्यातला मी कळकुंबे सरांना बोललो ते येत आहेत. बीड जिल्ह्यातून काही शिक्षकांना बोललेलं आहे. आणखी आपल्यालाही ज्याला जमल त्यांनी यावं. आपण सर्वजण मराठवाड्यातील किंवा इतर जिल्ह्यातील शिक्षकांनी मिळून बाप्पाची भेट घेऊ आणि उद्या सकाळी वाळे सर आणि आम्ही बाप्पाची खास भेट घेऊन लवकरात लवकर शिक्षण मंत्र्यांबरोबर आपल्या विषयावर बैठक लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आणि देशमुख सर तुम्ही बोललेला एक मुद्दा मला पटला. लातूरमध्ये मी बाप्पाच्या गल्लीतच बाप्पाचा जवळला पाहुणा आहे, बाप्पाच्या एकदम जवळ राहतो. दररोज घरी जाऊन या विषयावर बोलत असतो. आणि मला तुम्ही फक्त जे आता म्हणलात ना 10 पूर्वीच्या अधिसूचनाची जी नोटीस लागू झालेली आणि रद्द झालेली दोन्ही त्याची फाईल बनवलेली मला एक प्रत द्या. मी मुंबईला तुमच्याकडे येतो. आणि अभिमन्यू पवार साहेबही माझ्या जवळच म्हणजे आमच्या जवळच्या मतदारसंघातले आमदार आहेत. त्यांच्या सोबतही आपण बोलून त्यांच्या माध्यमातूनही काय होते का ते प्रयत्न करू. चहूबाजूने आपण प्रयत्न करू. आणि जे काल मुंबईला आंदोलन झालं आम्ही लातूर मधून काही प्रतिनिधी पाठवले होते. पावसामुळे आम्ही काही जण येऊ शकलो नाही. तर जे मुंबईला ज्यांनी आंदोलन केलं त्यांचं परत एकदा मनस्वी आभार. आणि उद्याला आम्ही बाप्पाच्या पाठपुरावाच या ठिकाणी करणार आहोत. एवढंच बोलतो, थांबतो. धन्यवाद. देशमुख सर आता मी आपण काय करू निवेदन देऊ मॅडम मुंबईला नाही आलो बरं का. लातूरून बोल सर बोलतो सर. एक बोला सर, एक जण बोला. हा उद्या आम्ही लातूरला जे लोक येणार आहेत मंत्री महोदय त्यांना आम्ही निवेदन देतो सर. लातूर चालेल सर, चालेल. या मोरे सर बोलतो सर. मोरे सर उद्या या. मी बोलू का आता थोडस 1-2-3 मिनिटं घेतलं. वेगळा मुद्दा आहे म्हणजे आश्चर्यकारक आहे, अविश्वसनीय सुद्धा आहे. आपण एवढं लाचार आणि मजबूर व्हायचं काही कारण नाही. आपण सगळे शिक्षक आहोत, पोस्ट ग्रॅज्युएट आहोत, रिटायर झालेलो. मी सुद्धा आलो होतो मुंबईला. विचारत नाही कोण तसं. आपलं ग्रुप असले तर एकमेकाला विचारतात. मी एकटाच बसलेलो, कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग सुद्धा केलं होतं. मग मी लोणंदवरून आलो होतो, सातारा जिल्ह्यातून एकटाच होतो. मला तिथे एक वेगळा मुद्दा मांडायचा होता म्हणून मी आलो होतो. आता इथं थोडासा प्लॅटफॉर्म मिळालाय तर थोडंसं माझं ऐकून घ्या की आपण शिक्षक आहोत आणि लाचार मजबूर होण्याची काही कारण नाही. आपल्याकडे सगळ्यांच्याकडे सगळे जेवढे आले होते ना त्याची एवढी क्षमता मोठी आहे ना की मी बघितलं पावसात आपण भिजत होतो अख्खा दिवसभर. अगदी 4 वाजेपर्यंत आपण तिथं भिजत थांबलो होतो. तर माझ्या डोक्यात एक वेगळा मुद्दा असा आला की कल्पना करा तुम्ही, आपण करू शकतो ही गोष्ट.
आपण कशाला कोणाच्या हात पाया पडायचंय? कल्पना करा की मुख्यमंत्री शिक्षक असेल, शिक्षण मंत्री शिक्षक असेल, अर्थमंत्री शिक्षक असेल, सगळेच शिक्षक सगळे मंत्री असतील तर कसं होईल? आपल्याला केवळ पेन्शनचाच प्रश्न नाही सोडवायचा, तर आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा शिक्षणाचा आणि सगळाच प्रश्न सोडवू शकतो. कसा? की प्रत्येक गावात शिक्षक आहे, प्रत्येक गावात शाळा आहे, प्रत्येक शिक्षक पालकांना भेटतो आणि त्याच्याशी संपर्कात आहे. आणि आपल्याकडे भरपूर नेते, जसे आता बोलत होते, प्रत्येकाला हौस आहे. तर प्रत्येक तालुक्यातनं आपण एक शिक्षक तयार करू, प्रत्येक शाळात जाऊया, शाळांना भेटूया, शिक्षकांना सांगूया, समाजातली स्थिती सांगूया, किती वाईट अवस्था आहे, कोणी कोणाच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. तर सगळ्या शिक्षकांना आपण एक शिक्षक सेना करूया आणि प्रत्येक तालुक्यातनं एक एक शिक्षक उभा करूया त्या निवडणुकीला. कोणाच्या हात पाया पडायला नको. आणि असं नुसतं वातावरण झालं तर ते विचार करतील की शिक्षकच पुढे यायला लागले आणि असं व्हायला लागलं. सहज शक्य आहे. आपल्या प्रत्येक गावात शिक्षक नाही नाही सर हा विषय वेगळा आहे. सध्या आपल्याला आधी यश मिळवून घ्यायचे हाताला. सध्या फक्त पेन्शन ह्या विषयावर बोला. हा, फक्त पेन्शन हा विषय आणि फोकस ऑन द पेन्शन टार्गेट वर फोकस करायचा आपण. आताच नाही सांगत मी, थोडा विचार करा. आपण ते पेन्शनसाठी लढतोच आहोत, पण पेन्शन सोडून कुठल्याही विषयाकडे आपलं लक्ष नको आहे. आणि इलेक्शन डोक्यात घालता. बाबासाहेब सर ठीक आहे, मुद्दा तुमचा अगदी योग्य आहे, असं चुकीचं असं काहीच नाहीये. फक्त आपण काय करू, सध्यासाठी होऊ घातलेले कोण आहे? नाही आपण आहेच की फोकस पेन्शन करायचा. पण ह्याच्यावर विचार करा थोडेसे, जे नेते लोक आहेत ना, मला इंटरेस्ट नाही कुठल्या गोष्टी. मी माझ्या तालुक्यात मला बोलायचं होतं थोडस बाहेर. नमस्कार सर्वांना. सातारा जिल्ह्यामधून जिल्हाध्यक्ष होण्यासाठी मी हंगे सरांना खूप रिक्वेस्ट केली. सातारा जिल्ह्यातून कुणीही मला ऍक्टिव्ह जिल्हाध्यक्ष मिळाला नाही. बाबासाहेब सर तुम्ही परवा आंदोलनात होता, एकटे तिथे थांबला होता. आता सातारा जिल्ह्याला योगायोगावर तुमच्या रूपाने आम्हाला अध्यक्षपद मिळालं आहे. त्यामुळे आपण काय करू, की अध्यक्षपद जिल्ह्याचं स्वीकारा सातारा जिल्ह्याचं. आपण हरकत नाही. ठीक आहे सर, मला कडे तुमचा मोबाईल नंबर द्या जरा प्लीज. 989 अजित सर. हा, नमस्कार सर्वांना. मी प्रवासात आहे. 9892 189265. हॅलो, ठीक आहे सर. नमस्कार सर. माझ्या सर्व मावळ्यांचा खूप खूप अभिनंदन. वाळे सर बोलतोय. हा बोला सर, बोला. वाळे सर बोला. बोला सर. वाळे सर. वाळे सर बोला सर. अध्यक्ष साहेब, शिरोडकर साहेब, त्याचप्रमाणे निकम सर, देशमुख सर, राज सर, या सर्वांना नमस्कार. आणि येंडोले सर का ज्यांच्यावर माझं व्यक्तिगत प्रेम आहे, पण आंदोलनाला येऊ शकलो नाही. त्याचं कारण माझं व्यक्तिगत आहे. मी ते देशमुख सरांना कारण पण सांगितलं होतं का माझ्या पायाच्या दुखण्यामुळे मी येऊ शकलो नाही. त्याबद्दल दिलगिरी पहिल्यांदा. त्याच दिवशी सरांची डॉक्टरांची अपॉइंटमेंट होती. हो, डॉक्टरांची अपॉइंटमेंट होती. देशमुख सरांना आयडिया होती त्याची. पण 24 तारखेला मी जे बाप्पांना विधान भवनाच्या बाहेर जे भेटलो आणि 1 तासभर बाप्पांबरोबर माझी जी चर्चा झाली, त्याचा परिपाक कालच्या भाषणातून तो दिसला. आणि त्याचा उतराय होण्यासाठी वाळे सर 600 किलोमीटर अंतर पार करून आता लातूर पासून एक 10 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणून उद्याची रजा टाकली आणि त्यांचे आभार मानायसाठी वाळे सर लातूरला आलेत. वाळे सर हा माणूस असा आहे का प्रॅक्टिकल आणि कृतीवर भर देणार आहे, दुसऱ्या गोष्टीवर भर देत नाही. पेन्शन मिळून देणार आहे. आणि उद्या एवढे मराठवाड्यातले 5-10 जे सैनिक होतील त्यांना घेऊन बाप्पांना एवढंच सांगणार आहे की मंत्र्यांची मीटिंग कधी होणार आहे. म्हणून त्यासाठी वाळे सर लातूरला चाललेत. एवढंच सगळ्या पेन्शन पीडित बांधवांना सांगायचा उद्देश होता. आता तुम्हाला दिसतोय का मी गाडीत आहे, व्हिडिओ आहे चालू, पण धन्यवाद तुम्हाला. तुम्ही फक्त किती वाजता लातूरला पोहोचणार आम्ही ग्रुपमध्ये आपण सांगू सर. तुम्हाला जॉईन होते. मी शिवाजी चौकात 7:30 वाजता सकाळी मी सगळ्या मित्रांना सांगितलंय. माझ्या मराठवाड्यातल्या एक 9-10 मित्र जमतील.
मराठवाड्यामध्ये म्हणजे शिवाजी चौकात सगळे या आणि आपण बाप्पांचा उद्या सत्कार करण्यामागचा उद्देश एकच आहे. मंत्र्यांची मीटिंग तुम्ही कधी आयोजित करणार आहात म्हणून मी 3 आमदारांना फोन करून बाप्पांना सांगितले का वाळे सर उद्या लातूरला तुमचा सत्कार करा येत आहे, तुम्ही आमचा विषय तळमळीनं मांडला आणि मंत्र्यांची मीटिंग जवळजवळ ह्याच महिन्यामध्ये घेण्यात यावी ही रिक्वेस्ट करायला वाळे सर आज लातूरमध्ये रात्री 12 वाजता पोहोचेल एवढा सांगायचा उद्देश होता. बाकी काहीच नाही. धन्यवाद. धन्यवाद Great, वाळे आपण sir, great. बघतो की जे जे शिक्षक आपले कार्यकर्ते ते सर्वांना धन्यवाद आव्हान आहे. वाळे सर. तुम्हाला बोलता तुम्ही आलं नाही वाळे साहेबांशी त्याबद्दल. संपर्क साधा. आजी सर नमस्कार. ऍक्च्युली सगळ्या मावळ्यांचा खूप खूप अभिनंदन आणि संख्या मुठभर होती पण मुठभर लोकांनी तिथं आझाद मैदान गाजवलेले आहे. निकम सर त्यांना माहित आहे. त्यांच्या कार्याला आपल्या सगळ्यांच्या वतीनं सलाम. आणि आपले हे जे पडद्यामागचे जे कलाकार आहे ऍक्च्युली संजय वाडे सर त्यांच्याशी त्यांचं पोस्ट सुद्धा वाचली, त्यांच्याशी बोलणं सुद्धा झालं. त्यांनी जे दंड झालेला आहे म्हणजे मुंबई उच्च न्यायालयातर्फे ही गोष्ट विक्रम काळे सरांना सांगितली त्यांनी आणि तोच मुद्दा त्यांनी त्या सभागृहामध्ये मांडला. संजय वाडे सर खूप खूप धन्यवाद. कारण की तुमच्यासारखे योद्धा म्हणजे ज्यांनी तिथं पोहोचू शकले नाही, मेडिकल कारण होतं तुमचं, हे बिलकुल एकदम सत्य आहे, पण तुम्ही आपलं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे याचा आम्हाला अभिमान आहे सर. वाडे सर सॅल्यूट तुम्हाला. आणि कसं आहे प्रत्येकाने म्हणजे आझाद मैदानावर जो पोहोचला नाही तरीही त्यांनी जिथं होता तिथून त्यांनी प्रयत्न केले. जे घरी बसणारे होते ते तर घरी बसले, त्यांना काही घेणं देणं नव्हतं. पण जे निघाले घरातून, पठाण सर आहे, राजू पठाण सर आहे आणि भरपूर लोक टीम आहे, त्यांची फोटो येत होते ते म्हणजे रेल्वे स्टेशन आहे. त्यांनी त्याचे प्रयत्न त्यांचं पूर्ण पण दिसले सर. आणि निसर्गाचा साथ पण म्हणू आणि निसर्गाचा प्रकोप सुद्धा म्हणू, कारण की निसर्गामुळेच आपली गोष्ट जी आहे ते सभागृहामध्ये गाजल्या गेली. त्याच्यामध्ये संजय वाडे सर सुद्धा होते, आपले कोल्हे साहेब ही टीम होती. त्यांनी रेल्वे स्टेशन व्यक्तिगत माझं भाग सोडून द्या. मला राज सर हा सर खूप दूर राहायचा प्रयत्न करतो. त्याचं कारण असं का उद्या मी माहूरगडाला चाललोय. बरोबर. हो सर. माहूरगडाला सुप्रीम कोर्ट मध्ये काय स्थिती आहे या संदर्भामध्ये महत्वाची मीटिंग आहे. मी काय आता ओपन करत नाही. आणि सुप्रीम कोर्टामध्ये पुढच्या महिन्यामध्ये जी काही रणनीती ठरवायची त्याच्याबद्दल 6 जण एकत्र येऊन माहूरगडावर चर्चा करतोय. बिलकुल सर. फार उलटे पालटे उद्योग आहे ते सांगण्याचा अर्थ नाही, पण 100% शिरोडकर सर, देशमुख सर, कदम सर, राज सर, निकम सर यांनी जे आंदोलन भीक मागो आंदोलन केलं याला 100% आपल्याला बऱ्याच अंश म्हणजे आणि त्याचा परिपाक म्हणजे कालचं विधान परिषदेमध्ये बाप्पानं जे मत मांडलं त्याचा परिपाक आहे. अजून वाळे सर पुढच्या महिन्यामध्ये 100% सुप्रीम कोर्टामध्ये दिसतील, कारण सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा फार उलट पालट होतंय. जे तुम्हाला सांगायला हरकत नाही, सांगत नाही, सगळे पत्ते ओपन करत नाही, पण तिथेही आपण लढतोय, आपण सरकारकडे लढतोय, आपली संघटना पण 100% लढते. त्याला यश 100% येईल, या वर्षातच येईल हा आशावाद संजय वाडेमध्ये आहे. धन्यवाद. बिलकुल सर. आणि संजय वाडे सर तुम्ही प्रवासामध्ये आहे, तुम्हाला तुम्हाला सांगायचं आहे संजय सर, वाडे सर तुम्हाला एक मुद्दा सांगायचा आहे की आपल्याला जे पुनश्च म्हणजे सभागृहामध्ये एक गोष्ट रेटून म्हटल्या जाते की तुमचा जो आहे हा सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि या कारणास्तव आपलं जे आहे डिनाय केलं जातं. पण सर आपण जेव्हा उद्या विक्रम काळे साहेबांना भेटाल तर तेव्हा एक गोष्ट माझं इतकं ज्ञान नसेल, इंडोले सर आहे की जे 2005 पूर्वी ज्यांची हे जाहिरात दिली होती तो सुद्धा मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित होता. पण
या सरकारनं त्याचा GR काढला आणि ते त्यांना पेन्शन लागू केली. म्हणजे एका मुद्द्याला तुम्ही तो सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असताना तुम्ही त्याचा निवाडा करता आणि दुसरा मुद्दा तुम्ही सर हा भाग फार गौण आहे. 2026 ला 2005 पूर्वी नियुक्त 150 लोकांना पेन्शन मिळाली. माहिती का आपल्या संघटनेला कोणाला? सिनियर कॉलेजच्या टप्प्यावरच्या लोकांना दिले हे पण लक्षात आणून द्या. ऐका सर, विना अनुदानित, अंशतः अनुदानित हे सगळे पुरावे सुप्रीम कोर्टामध्ये मेन्शन करायचे. त्यासाठी म्हणले सर पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे किती जणांचे आहेत 127 जणांचे म्हणले सर आठवड्यामध्ये. सुनील कांबळे सर माईक बंद करा. म्हणले सर पुढच्या आठवड्यामध्ये हे सगळं मेन्शन करतायत. हो आणि मेन्शन करण्यासाठी पुढच्या आठवड्यात बरोबर आहे सर. आमच्या बुलढाण्यामध्ये काही 10-12 केसेस आहे जे अशाच प्रकारचे. आपण तो भाग सोडून देऊ सुप्रीम कोर्टाचा, पण आपण सगळेजण एकत्रितपणे लढा यशस्वी करतोय याचा मला मनस्वी आनंद आहे. आपण ये न केलं प्रकारे आणि 100% शिरोडकर, देशमुख सर, निकम सर, तुम्ही राज सर बोलू का? आपण सर्वांगी फक्त संजय वाळे असा आहे टकिंग आहे 100% तुम्हाला यशस्वी होईल 1 वर्षामध्ये. धन्यवाद. बरोबर. धन्यवाद सर. धन्यवाद. हॅलो. सर. सर बोलू का? मी जालन्यावरून बोलतोय. सुरुणी सर. 2 मिनिटं सर, थोडस माझं होऊ द्या, मी बोलतो सर. मी जास्त नाही, कारण की भावस्कर सरांनी पूर्ण डिटेल मध्ये सांगितलेलं आहे. माझा मुद्दा हाच आहे की आपल्याला ऐका ना, उद्या मला एकच रिक्वेस्ट, ऐका ना सर, राज सर, उद्या रिक्वेस्ट अशी आहे, उद्या 7:30-8 वाजेपर्यंत जर लातूर मध्ये शिवाजी चौकात जेवढे मराठवाड्यातले आपले बांधव आज जॉईंट आहे त्यांनी शक्य झालं तर उद्या 100% विक्रम काळे सरांचा सत्कार करायला यावं, एवढी माझी कळकळीची विनंती तुम्हाला. आपण आव्हान करू सर, जे पोहोचू शकतात त्यांना बिलकुल. हो, तुम्ही तेवढं सर हॅपी जर्नी. तुम्ही तेवढं आव्हान करा फक्त. हो करतो आम्ही. बिलकुल सर, बिलकुल. आपण प्रवासात काळजी घ्या. ओके सर, धन्यवाद. सर थोडस आता मी कंटिन्यू करतो. म्हणजे त्या भावस्कर सरांनी, निकम सरांनी पूर्ण गोष्ट आपल्याकडे मांडलेली आहे आणि आपल्याला एकजूट होऊन आपल्याला आता हा जो आपला मुद्दा आहे हा फक्त अधिवेशनात सॉल्व्ह होऊ शकतो असं नाही. आपला मुद्दा जो आहे हा कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये सॉल्व्ह होऊ शकतो. जेव्हा सगळे मंत्री एकत्रित होतात तेव्हा आपला प्रस्ताव तिथं तयार होईल आणि हा मुद्दा तिथं सॉल्व्ह, म्हणजे जनरली बुधवार किंवा गुरुवारी आपल्याला कॅबिनेटची बैठक राहते. तर आता 15 दिवसांनी 1 महिन्यानी आपल्याला काहीतरी रणनीती तयार करायची आणि ती पूर्ण प्रूफ तयार करायची. जसं सरांनी सांगितलेलं आहे की आपल्याला एक PPT पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करायचे, सगळे पुरावे आपल्याला एक फाईल आणि ते सार्वजनिक करू आणि आपण ते तिथं तसं पोहोचू आपण. आणि विशेष गोष्ट आपल्याला यांच्या म्हणजे वाडे सरांना जे मी सांगितलं, इंडोले सर, की जेव्हा हे आपल्याला सभागृहामध्ये आपल्याला एकच कारण सांगतात जे शिक्षण मंत्री आहे कोणी आहे की तुमचा सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. पण 2005 पूर्वी ज्यांची जाहिरात होती आणि सरकारी कर्मचारी त्यांना पेन्शन लागू झालेली आहे, त्याच्यामध्ये आपले विद्यार्थी सुद्धा आहे, काही माझे विद्यार्थी सुद्धा आहे की जे पेन्शन आहे, पण मी ज्यांना शिकवलं मला पेन्शन नाही, ते गोष्ट वेगळी. पण हा सुद्धा मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित होता. इंडोले सर, सुप्रीम कोर्टामध्ये हा सुद्धा मुद्दा होता. म्हणजे तुम्ही सुप्रीम कोर्टाचा हा मुद्दा प्रलंबित असून सरकारी आहे म्हणून त्यांना न्याय देता आणि त्यांना पेन्शन देता आणि आम्ही निम सरकारी असल्यामुळे आम्हाला तुम्ही आमची पेन्शन डिनाय करता. हा सुद्धा मुद्दा आपल्याला
हे जे आपले शिक्षक आमदार आहे विक्रम काळे सर आहे यांना तिथं सांगावं लागेल. कारण की ज्या पोटतिडकीनं त्यांनी हा मुद्दा तिथं उचलला, तिथं आणखी हा एक मुद्दा पाहिजे होता की बा सरकारी कर्मचाऱ्यांचं सुद्धा त्यांचं सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये मग तुमचा त्यांचा GR तुम्ही कसा काढला, एकाला दुसरा न्याय आणि एकाला दुसऱ्या न्याय, हे कसं काय शक्य आहे. तर ही गोष्ट त्यांच्या ज्ञानाला आपल्याला आणून द्यायची आहे. दुसरी गोष्ट की आपण उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय सर्वजण जे आहे हे आपले प्रयत्न करत आहे. आता सर्वोच्च न्यायालय जो आहे त्याचं प्रलंबित आहे ही गोष्ट मान्य आहे, पण उच्च न्यायालयाने जेव्हा विक्रम काळे साहेबांनी सांगितलेलं आहे सभागृहामध्ये, म्हणजे उच्च न्यायालयाचा काही अर्थच नाही का, म्हणजे ते काय आपल्या एंटरटेनमेंट साठी ठेवलेलं आहे का. म्हणजे जर तुम्हाला उच्च न्यायालयाचा निर्णय तुम्हाला जर मान्य नाही, मग तुम्ही उच्च न्यायालय कशाला ठेवता, लोकांचे पैसे कशाला बर्बाद करता. तुम्ही उच्च न्यायालयच रद्द करा ना. म्हणजे तिथल्या ज्या जजनी निर्णय दिलेला आहे तो त्या जजचा अवमान आहे. म्हणजे मुंबई उच्च न्यायालय, त्याच्यानंतर नागपूर उच्च न्यायालय, त्याच्यानंतर औरंगाबाद उच्च न्यायालय यांनी जे निर्णय 5 निर्णय आपल्या बाबतीत झालेले आहे आणि या निर्णयांना या सभागृहात केराची टोपली दाखवल्या जाते. म्हणजे याचा अर्थ काय की उच्च न्यायालयाचं या देशामध्ये काहीच अस्तित्व नाही. म्हणजे हे लोक त्याला मान्य करत नाही. मग जर तुम्ही सभागृह, पवित्र सभागृह म्हणतो आपण, जर तुम्ही उच्च न्यायालयाची गोष्ट मानत नाही तर मग तुम्ही उच्च न्यायालय कशाला ठेवता. तुम्ही उच्च न्यायालय बरखास्त करा. म्हणजे आपण जातो न्यायालयात, न्यायालयातून उच्च न्यायालयात जातो आणि उच्च न्यायालयाची यांनी SPL दाखल केली होती, ते सुद्धा त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने एक्सेप्ट केली नाही. याचा अर्थ तो निर्णय आपल्याला मान्य म्हणजे लागू आहे. आणि हे जे अधिकारी आहे आता आमच्या अमरावतीचे निलिमा टाके, हे आपल्याला म्हणतात की नाही बा आम्हाला जे शासन म्हणते ते आम्हाला करावं लागतं. अरे शासन मोठं आहे की न्यायालय मोठं आहे, सभागृह मोठं आहे की न्यायालय. विक्रम काळे साहेबांनी तो प्रश्न तिथं उद्भवला की सभागृह मोठं आहे की हा न्यायालय मोठं आहे. म्हणजे यांनी आपल्याला केराची टोपली दाखवलेली आहे. असो, आपल्याला रास्त म्हणजे जेव्हा 50 मावळे एवढा मोठा तिथं आझाद मैदानामध्ये हे करू शकता तर विचार करा. 26,000 पैकी 6,000 आपले ईश्वरप्रेमी झाले असतील. 20,000 लोक तर आहे. 20,000 लोक जर आझाद मैदान मध्ये आले तर यांना हलवायला काही लागत नाही, फक्त तिथं उपस्थिती पाहिजे. आणि एक दिवसासाठी जरी आले तरी भरपूर आहे. आपल्याला 8 दिवस 10 दिवस 15 दिवस नाही, 1 किंवा 2 दिवसासाठी तिथं गाजून द्या, तिथं उपस्थिती दाखवा. आपला पुढचा माझी भावस्कर सरांना विनंती आहे की एक असं आंदोलन घ्या सर, आणि मी बिलकुल मनापासून आणि तन मन धनापासून आपल्या सोबत आहे. आणि आपण हे गाजवू आणि याचे प्रयत्न मी बुलढाणा जिल्हा जो आहे प्रत्येक शाळेत जाऊन जे पीडित आहे प्रत्येकांना आवाहन करेल की तुम्ही या आंदोलनाला या. धन्यवाद सर. हॅलो सर. अजित सर धन्यवाद. मोरे सर बोलतो सर. नमस्कार सर. हॅलो. हा नमस्कार सर. मोरे सर बोलतो. हॅलो. बोला ना सर. बोला ना सर. हा सर, आपलं जे आंदोलन झालं ते अतिशय चांगल्या पद्धतीनं मुंबई या ठिकाणचं आंदोलन झालेलं आहे. आमच्या परभणी जिल्ह्यातून सुद्धा बऱ्याच बांधवांनी त्यामध्ये सहभाग घेतला. माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे मी येऊ शकलो नाही सर, मी आजारी असल्यामुळं. आणि हा तर आता एक मला फक्त सूचना मांडायची सर की आता आमदार साहेबांकडे उद्या जी आपली कंपनी जात आहे, वाळे सर असतील किंवा आणखी जे आपले बांधव जात आहेत, दुपारनंतर जर ही जे मराठवाड्यातून आलेले जे बांधव आहेत दुपारनंतर जर अभिमन्यू पवार साहेबांची जर भेट घेता आली, कारण ते पण उद्याला लातूर मध्ये आहेत. हॅलो.
तर तसं काही करता आलं तर पाहावं. आणि दुसरी एक माझी सूचना होती की आता येणाऱ्या 15 दिवसामध्ये आपला हे भीक मागो आंदोलन मागचं जे झालेलं आहे कालचं, तर त्याच पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला एक 25 ते 30च्या दरम्यान जर करता आलं तर जिल्ह्याच्या ठिकाणी